प्रेमनाथजी भोईर यांना मी विनंती करेन आपण मंचावरती एक विशेष सन्मान करूया, ज्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आपल्या मंचावरती. गोंदिवली गावचे दमदार उद्योजक, औद्योगिक क्षेत्रातील मोठं नाव, सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय सत्यवानजी पाटील गोंदिवली यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. प्रेमदादा भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने ते पार पाडणार आहोत. हिटमॅन पहिलाच बॉल, टॉल बॉय आणि ऑन साईडला स्वीप करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हिटमॅनच्या विरोधात टॉल बॉयचा चौकार. गोंदिवली गावचे दमदार उद्योजक, समाजसेवक आदरणीय सत्यवानजी पाटील साहेबांचा हा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतो. विशेष सन्मान आहे हा. खऱ्या अर्थानं स्पर्धेला त्यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलेलं आहे आणि आज त्यांची मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोंदिवलीचे यशस्वी उद्योजक आदरणीय सत्यवान शेठ पाटील यांचा सन्मान या आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. अजय पाटील गोलंदाजी मार्कवरती. खरं तर भरोडी संघासाठी हा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. हिटमॅन म्हणून ओळख अखंड भिवंडी ठाणे रायगडमध्ये त्याने बनवले. ओहो, तर काम केलंय तमाम. एक बारी तुम्हारी तर एक बारी हमारी हेच सांगत असताना पहिल्या बॉलवरती चौकार मारलाय टॉल बॉय ऑफ वर्ल्ड कौशल पाटील आणि त्यानंतर हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटीलने मिळवली विकेट. नवीन फलंदाज आपण तयारीत राहायचं बघा. लक्षात ठेवा कौशल आपल्या टीममध्ये ही गोष्ट की नवीन फलंदाज तुम्ही रेडी राहा, कारण आपल्याकडे आज थोडं वेळ कमी आहे. मितांशल भरोडी तुम्ही खरं तर यजमान संघात, त्यामुळे तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज लागली नाही पाहिजे. तुम्ही तिथे फिल्डिंग लगेच सेट करा आणि मॅच ऑन करा. कौशल पाटील बाद झालाय. चौकार तिच्या बॅटमध्ये आला आणि त्यानंतर मात्र तो माघारी परतला. यतीन मडवी आणि आतिश भांबरेला आपण पाहत आहोत. आतिश भांबरेने यापूर्वी आपण पाहिले तर शेलूमाता वर्ल्डसाठी बॅटिंग करत असताना लास्टला अगदी आपण पाहिलं तर येऊन वेल फिनिशरचा रोल अदा केला होता. मला वाटतं 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला आणि एक सामन्याला कलाटणी देणारं षटक मास पाटील तुम्हाला आठवत असेल तर 5 धावा 2 विकेट. भांबरे पाटीलचा हा बॉल, हो हो, यष्ट्या वाकवल्या नाही, यष्ट्या उखडल्या गेल्या आहेत. लाख तोड गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन ऑफ भिवंडी अजय पाटीलच्या गाद्यामध्ये दुसरी विकेट. धनेश मैदानामध्ये दाखल झालाय. त्याचं कारण की अजय पाटील आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. काउंट बिहाइंड द विकेट, त्यानंतर क्लीन बोर्ड, काम तमाम. हॅट्रिक बॉल अजय पाटील साठी होता. शॉर्ट मिड विकेट पाहत राहिले. बॉल आलाय मागे आता डीप मध्ये वाडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये.
उचलतील फेकतील चेंडूला तत्पूर्वी सिंगल इझिली प्राप्त केली जाईल. बदलतं धावफलक आपल्याला पाहायला मिळतो सध्या. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळतात, परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतील बिकॉज कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉल होती राजा पाटील. ओहो, फसवलं गेलंय. यावेळेस गती थोडी धीमी केली गेली आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. चांगला चेंडू हाताळला गेला आणि हे गरजेचं देखील आहे. चांगली गोलंदाजी होणं, अचूक टप्पा, तीक्ष्ण धारदार तिखट गोलंदाजीचा मारा फार गरजेचा आहे. अजय पाटील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मागपुढे सज्ज होतोय. टोटल 5 धावपटलावरती 1 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट, 2 विकेट. तयार होतील पुन्हा एकदा बॉलिंग मागपुढे. चांगला फटका आपण पाहतो. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे तैनात आहेत. सध्या आपण पाहिलं तर धावांची गती पूर्णपणे मंदावली गेली. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावपटल्यावरती बॅटिंग करत असताना टीम शेळूमाता वल. ओ नंबर 1चा खेळ झाला कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6-2. गोलंदाजी मागपती अश्विन पाटील. याच क्रीडांगणावरती खरं तर आपण भरोडी प्रीमियर लीग पाहिली. माया सेठ इन ऍक्शन मध्ये आहेत. माया सेठ खरं तर शॉर्ट स्क्वेअर मध्ये फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतात का? चला, जे काय ते लवकर मॅच आपण ऑन करा लगेच. हो, यावेळेस फटका सुंदर आहे. फ्रंट लेग पुढे काढत असताना फोर्स केलाय मागे डीप मध्ये कव्हरला. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावांची गती वाढणं फार गरजेचं आहे, कारण 4 वरती बॅक टू बॅक 2 झटके लागले. कौशल पाटील त्यानंतर आतिश बांबरे 2 महत्वाचे पिलर या संघाचे सध्या मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या धक्क्यातून सावरणं अजूनही कठीण आहे. सध्या तरी शेलूमाता वर्ल्ड टीमला कसे बाहेर येतील या धक्क्यातून आणि कशा धावा बनवतील हे पाहायचं आहे. ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर ॲक्युरेटली बॉलिंग अश्विन पाटील करत असताना योग्य टप्पा, नियंत्रित गोलंदाजी आणि ते गरजेचं देखील होतं. पुढचा बॉल, ओ यश चान्स हवेत. त्रिफळाची दांडी गुल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. बॅटर आउट.
बॉलिंग मार्कवरती अश्विन पाटील. 3 बॉल झालेले आहेत मागे. 1 विकेट 1 रन 1 डॉट. हो हो, व्हॉट अ बॉल. सरप्राईज. अश्विन पाटील इज बॅक. सरप्राईज केले फलंदाजाला समोर. आश्चर्यचकित करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर टप्पा होता आणि त्याच वेळेला फलंदाज पूर्णतः अचंबित झाला. त्या स्पॉटकडे पाहत राहिला, त्या टप्प्याकडे पाहत राहिला. कळाल देखील नाही किंवा वेगाने बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. थांबलाय, थोडा वेग येतोय डेड बॉल. आणि खऱ्या अर्थानं ज्याने आम्हाला टॉस बॉक्स इथे पुरस्कृत केलेले आमचे बंटीदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम बंटीदादा, आपले देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॉल निघालाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न. आमचे महागुरु करतात ऑनलाईन जोडले जातात आम्हाला. त्यांची देखील नाईट टुर्नामेंट लवकरच येणार आहे. दोन ओव्हरचा खेळ इथे दरम्यान कंप्लीट झाला. तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावपटलावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन्ही गोलंदाजांनी धनाजी आपण पाहिलं तर विकेटचा रकाना भरलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2, यानंतर 1. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज कोणता वापर केला झाले पाहायचं आहे. विष्णू पाटील यानंतर तुम्ही पाहतात गोलंदाजी मार्कवर. जुने जाणते खेळाडू आहेत, प्रचंड मोठा अनुभव त्यांच्या सोबत आहे. एक्सपिरियन्स प्रत्येकासाठी फार महत्वाचा असतो आणि त्याच अनुभवाच्या मदतीनं ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी विष्णू पाटील येतात. अजय, चला ना, वेळ बघा. साहिल शेळके, गुड आफ्टरनून. परत तयार होत आहेत. गुड बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती समोर डीप मध्ये लॉंग ऑफ. सिंगल फक्त आणि फक्त प्राप्त केली जाते. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 14. कुठेतरी आता गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिला, हिताश 11 श्री गणेश क्रिकेट संघ भरोडीचा दमदार तुम्हाला पाहायला मिळेल. अजय पाटील व्हेरी फर्स्ट ओव्हर 6 रन 2 विकेट. अश्विन पाटील सेकंड ओव्हर 7 रन 1 विकेट. विष्णू पाटील पहिला बॉल सिंगल. मोठे फटके आतापर्यंत आपण पाहिले 13 बॉल मध्ये फक्त 2, ते देखील चौकार. फ्लाइट दिली, फसवा बॉल, फसवले. विष्णू पाटील धावतायत. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता तिकडे, मात्र आपण पाहिलं तर बॅकअप नाहीये. माया सेठ थ्रो केला नाही कारण बॅकअप नव्हतं. गुड डिसिजन. सिंगल इकडे तिकडे मिळेल. टोटल स्कोरबोर्ड वरती 15. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी क्रिकेट संघ फसवाई. फ्लाइट दिली आहे यावेळेस. फसवलं होतं पण फलंदाजानं लवकर हेरलं आणि त्यानंतर हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर.
पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, त्यानंतर आला सिक्सर आणि टोटल स्कोरबोर्ड वरती आता आपण पाहता 21. ओ हो अनदर बिग वन. बॅक टू बॅक सलगचा दुसरा. मला वाटतं ग्रामीण टेनिस क्रिकेटने ऍक्शन रिप्ले प्ले केलाय की काय. बिग शॉट. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. तुफानी अंदाजामध्ये कडक शॉट. टोटल आली आहे पुढे आता 27. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे काही कमावला ते या ओव्हरमध्ये गमावतात की काय. विष्णू पाटील 2 सिक्सर. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंड वरती यतीन मडवी. ओ मडवीला मारू दिला नाहीये यावेळेस. खोला टाकलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. नाही. फार वेगाने पोहोचला तिथे भरोडीचा हिटमॅन सिंग. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे टोटल 28 या आकड्यावर. ऑन सलग स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर फिल्डर तिकडे आहेत आणि इथे मात्र काय घडलंय. ओ रनआउटची संधी आणि इथे बघा ते देखील गमावली आहे. बघा अगदी आपण पाहिलं तर संधी होती तिकडे रनआउटची, पण ती देखील तिकडे गमावली गेली आहे. आणि 2 धावा इथे मात्र कम्प्लीट केले जात आहेत. थोडंसं महागडे षटक राहिले विष्णू पाटीलचे. 17 धावा इथे खर्च झाल्या आहेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपटल्यावरती धावा 10च्या सरासरीनं 30. 2 ओव्हर नंतर होता 13. या ओव्हरमध्ये आल्या 17 आणि 3 ओव्हर नंतर धावा झाल्या 30. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती 30. एक षटक शिल्लक आहे. असं वाटतं की एकतर्फा सामना पूर्णपणे पाहायला मिळेल, पण शिवमाता वर्ल्ड संघासाठी बॅटिंग करत असताना यतीन मडवीनं 2 षटकार ठोकले. धावसंख्येला गती दिली, चालना दिली आणि धावफलक बदललं. स्कोरबोर्डवरती चेंजेस तुम्हाला पाहायला मिळाले. लंच ब्रेक वरती धनाजी पाटील गेलेले आहेत आणि सध्या हितेश दादा आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेले आहेत. धीरज भोईर चला लवकर प्लीज. धीरज परत यार. ओ हो लेफ्ट आर्म बॅटर सध्या. आणि इथे काय घडलंय बघा. सुंदर झेल. लेफ्ट हँडेड बॅटरला इथे मात्र आपण पाहतोय तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज यतीन मडवीला मैदान सोडावं लागेल. या मॅचची गोल्डन विकेट तो होतोय बाद.
आणि या दरम्यान आपण पाहिले तर माया सेट एक सुंदर शेल टिपलाय. विकेटचं पतन आपण पाहतो धीरज भोईरच्या खात्यामध्ये ही सफलता. खरं तर यापूर्वी यतीन मडवीला बाद केलं आणि आता बॅटर अमित चव्हाण देखील मैदानाच्या बाहेर येतोय. तू चल मैं आया ही स्थिती सध्याच्या घडीला शेलूमाता बॉयज संघाच्या फलंदाजांची 30 धावा धावपटलावरती. आणि विकेटचा विचार केला तर सध्याच्या घडीला आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत. आतापर्यंत 5 विकेट तब्बल गमावलेत शेलूमाता वर्ल्डनं. बॉल तयार शिपकेरासमोर सर हाताने समोर हलकासा बॅटचा फेस ओपन करत असताना ढकललं पुढे बॉलला. सिंगल तिकडे प्राप्त केली जाते. एका दुक्का सिंगल डबलने चालले धावफलक पुढे. टोटल 31, 3 to go. खेळ कधी बदलू शकतो खरं तर साहिल अगदी आपण विचार करतो क्रिकेटचा खेळ आहे. कसं कधी काय कुठे घडेल याचा नेम नाही. 3 बॉल 23 होताना पाहिला शेडोनच्या मैदानावर. 1 बॉल 8 होताना पाहिला. 1 बॉल 13, 1 बॉल 7. टॉससाठी चला दोन्ही टीम कॅप्टन. फसवाई 7080 गावदेवी वेहेले आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल ती टीम दिवा स्पोर्ट्स दिवा. महास पाटील लंच ब्रेक संपला पण ओ हो क्या बात आहे. तडाके बंद बेधुंद करणारा फटका वांडिज लॉंगाच्या डोक्यावरनं. इट्स आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. What a power packed hit it was. ताबडतोड षटकार ठोकलाय फलंदाज स्ट्रायकर एंड वरती वैभव पाटील न. चला मॅच बॉल आलाय का. येस 2 विकेट 1 सिंगल त्यानंतर षटकार. मितांश 11 बरोडी संघ आपण पाहतात प्रथमतः गोलंदाजी करतोय. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेता शिवमाता वर्ल्डनं. आणि कुठेतरी हा निर्णय योग्य आतापर्यंत असं वाटत नाही की ठरलाय. त्याचं कारण स्कोरबोर्डवरती मनाला हव्या तशा धावा लागल्या नाहीये. पण बनतील त्यामध्ये तीळ मात्र शंका देखील नाहीये. मिड विकेट हवाई यात्रेवरती निघालाय बॉल. हवाई मार्गाचा केलाय वापर. ए स्ट्राईक सिक्सर. विष्णू बाडीच्या विरोधामध्ये देखील 2 बॉल 2 षटकार. आणि या ओव्हरमध्ये धीरज भोईरच्या विरोधात देखील 2 बॉल 2 षटकार. 1 चेंडू शिल्लक 2 विकेट 1 सिंगल 2 षटकार. सध्या तरी आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट होईल या बॉलवरती. टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतात 43 43 आकड्यावरती धावफलक आलंय. बॉल तयार झालाय पुन्हा एकदा. धीरज भोईर शेवटचा बॉल. टार्गेट सेट या बॉलवरती कॅच कंप्लीट. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती कोणती धाव मिळणार नाहीये. डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावरती धावा लागल्या त्या 43 43 आणि 44 धावांचं टार्गेट 11.00च्या सरासरीनं पार पाडायचं. मितांश 11 श्री गणेश क्रिकेट संघ भरोडीला. आणि तत्पूर्वी देखील टॉसची प्रक्रिया केली जाईल आणि तिकडे आमचे साईज शेके सर आपल्याला जोडले जातील. पिंपळगडचे समालोचक नामवंत गुंदोली गावचे दमदार उद्योजक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय सत्यवान शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण या बंटी 11 टॉस बॉक्सच्या कक्षामध्ये आणि आपल्या शुभास्ते इथे आम्ही टॉसची देखील प्रक्रिया इथे पूर्ण करणार आहोत. महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. द्वितीय फेरीतील द्वितीय लढत हा दिवा स्पोर्ट्स दिवा आणि त्यांना फाईट करेल फसवाई 7080 गावदेवी वेहेले. धन्यवाद प्रथमेश ठाकूर. या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दिवा स्पोर्ट दिवा दुसऱ्या बाजूला गावदेवी वेहेले. कॉल कोणाचा असेल. कॉल दिवा संघाचा आहे.
हेड असा कॉल अँड इट इज हेड. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊन. मान्यवर आमच्यापासून रजा घेत असताना धन्यवाद. आपण मोलाचा वेळ आमच्या स्पर्धेला दिला. आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. दिवा स्पोर्ट दिवा टॉस जिंकलाय. काय डिसिजन आहे? फिल्डिंगचा डिसिजन आहे. मागची मॅच चांगल्या फरकानं तुम्ही जिंकली. आर्यननं चांगला खेळ दाखवला. या मॅचमध्ये समोर वेहेले टीम आहे. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि या मॅचमध्ये आर्यन व्यतिरिक्त कोणत्या गोलंदाजांवरती जास्त अपेक्षा असतील? आशिष पाटील आहे, स्वतः मी आहे. नक्कीच. टीम वेहले टॉस जिंकला असता काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करावी लागेल पुन्हा एकदा. सो बॅटिंग करत असताना काय स्कोर माइंडमध्ये आहे? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. आणि नक्कीच तुम्हाला हाही प्रश्न आहे की कोणत्या बॅटरवरती जास्त अपेक्षा तुम्हाला या मॅचमध्ये असतील? विजेंद्र पाटील. काही चेंजेस टीममध्ये? नाही, सेम टीम. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम दिवा स्पोर्ट दिवानं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. लगेच जाऊया चालू मॅचकडे. चालू मॅच देखील भरपूर इंटरेस्टिंग. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हिरवाई स्मृती चषक 2026 सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली. अजय पाटील त्याच्या समवेत धीरज भोईर आल्यात. शैलेशला कुठेतरी आता थोडंसं मागं ठेवलं. धीरज आणि अजय ही जोडी सलामीची. आणि स्ट्रायकर बॉलर वर्ल्डकडनं वर्ल्ड एक्सप्रेस कौशल पाटील. अनेक साऱ्या स्पर्धा व्यावसायिक गटामध्ये देखील अनेक साऱ्या स्पर्धा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिला आहे. आणि या मॅचमध्ये जास्त अपेक्षा त्याच्यावरती असेल कारण धावसंख्या थोडीशी कमी उभारली गेली परंतु सन्मानजनक आहे. 44 बनवायच्या आहेत. 44 बनतील की डिफेंड केल्या जातील या खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये. कौशल पाटीलच्या समोर अजय पाटील. पहिला बॉल खालवर टप्प्यानं राहिलाय, खाली राहिलाय. हलक्या हातानं दिशा दिली अजयनं. सिंगलनं खातं ओपन केलं जात आहे. ऑफ द मार्क अजय पाटील. ऑफ द मार्क टीम भरोडी. भरोडी त्यांच्या विपक्षामध्ये टीम वर्ल्ड. भरपूर चांगली लढत आहे. पुढचा बॉल धीराजसाठी. इनफिल्डच्या वरनं क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर धीरजनं जेथून मॅच सोडली होती ना पहिली तेथूनच मॅच उचलली आहे. षटकाराला पहिल्याच बॉलवरती. काय लाजवाब बॅटिंग. पहिल्या मॅचमध्ये देखील धीरजनं चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात करून देतोय. यावेळेस पायांवरती बॉल आहे. फुल टॉस बॉल. दिशा दिली बॉल एका टप्प्यानं. दन दन दन. चौकार. चौकार आलाय. चौकारानं धावफलक 11 वरती जाऊन पोहोचलाय. 11 धाबा. भरपूर धाबा बनतात पहिल्या ओव्हरमध्ये. कौशल पाटील. जास्त जबाबदारी नेहमीच वर्ल्ड संघाची या गोलंदाजाच्या खांद्यावरती असते आणि आज दिवस थोडासा नाखुश आहे कौशल. आज खरं तर कौशलचा दिवस नाही आहे मी म्हणेन कारण कौशलचा जेव्हा दिवस असतो तेव्हा बॉलिंग नव्हे तर बॅटिंगने देखील तो मॅचेस जिंकवतो. आज बॅटिंग चालली नाही. बॉलिंगवरती जास्त अपेक्षा ठेवली
आणि सध्या तरी एक षटकार एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आहे. कौशल हलक्या हातानं पुश केला, एक सिंगल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती, 12 रन ऑन कार्ड. 12 धावा धावफलकावरती म्हणजे एक चांगली सुरुवात झाली आहे टीम मितांश 11 भरोडीची. मौसम शेठ पाटील आणि विष्णू पाटील फॅम टीम मितांश 11 भरोडी आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला शेलू माता बल, भरपूर चांगलं क्रिकेट त्यांचं देखील राहिलं आहे. ओ मिसॅमिक स्ट्रोक आहे, बॉल हवे त्या बॉल खाली, फिल्डर पोहोचू शकणार नाही. यात दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक आता वेगानं पुढे सरकत आहे. धावफलक 14 वरती. शेवटचा बॉल असेल. कौशल पाटील महागडा ठरतोय मी म्हणेन, कारण 44 फक्त बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत 14 बनल्यात, म्हणजे अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. बॉलर तयार. पुढचा बॉल. ओ सर, गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल गेला असता, परंतु मी म्हटलं आज कौशलचा दिवस नाही आहे. डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात, त्या म्हणजे 14 धावा. गिरीश का सुनने का गाना? गिरीश का गिरीश का सुनेगा? दिल ना दिया. समाप्ती अखेर 14 धावा धावफलकावरती बनल्यात. आमच्या मान्यवरांचं देखील शुभ आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. वेलकम, सुस्वागतम, 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 सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आमचे या सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय अरुण शेठ कुमार साहेबांचं शुभ आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. साहेबांचं हिरुआई स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अरुण शेठ कुमार साहेब, खरं तर गेल्या 2 दिवसापासून साहेबांची वाट बघितली जात होती. अखेरकार साहेबांची उपस्थिती, आम्हाला महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली आहे. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची आपल्याला पाहायला मिळते. हिरुआई स्मृती चषक 2026 आज या स्पर्धेचा 3रा आणि अंतिम दिवस आहे. खरं तर 3 दिवसांपासून साहेबांची वाट बघितली जात होती की साहेब येतील आणि अखेरता साहेबांची उपस्थिती, आपल्याला महत्त्वाची उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मागच्या दिशेनं. बॉलर हर्षद पाटील तयार होत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल फटका चांगला खेळल्यात भरोडी, त्यांच्या विपक्षामध्ये वल, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता अजय पाटील असतील स्ट्रायकिंग एंडला. अजयनं पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. तब्बल 8 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले होते. ऑल ओव्हर 12 षटकार त्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. बॉलर तयार. हर्षद पाटील समोर. आता अजय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, थांबवलंय. धीरजला पाठवलंय परत. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये मी म्हणेन की ब्रेक लावला. 2 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे. अजयला मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद पाटील. राईट मोर द विकेट. अजय साठी पुन्हा एकदा हवं तसा बॅटच्या पट्ट्यात नाही आहे. एकच सिंगल आली या चेंडूवरती. कुठेतरी अजय आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतात की काय, हाच प्रश्न आहे. कारण आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, फक्त 4 धावा बनवल्यात अजयनं. मागच्या मॅचमध्ये फक्त षटकारांनी डील करत होते. या मॅचमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं जात आहे. मॅच बघण्यात मजा येणार आहे. शेलूमाता वल कुठेच कमी नाही आहे. आतिशची बॉलिंग बाकी आहे. लाजवाब बॉलिंग. मागच्या मॅचमध्ये देखील चांगला स्पेल त्यांना हाताळला होता. बॉलर हर्षद इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय, मात्र धीरज भोईर फटका फसलाय.
अडवलाय बॉल. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. मी तर म्हणेन की 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. झेल भलेही कठीण होता परंतु बॉल अडवण्यात यश मिळालं तेच मोठं आहे. 3 धावा वाचवल्या. एका धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकलं. 17 धावा धावफलकावरती. एक चांगली टोटल तर आहे मात्र तुमच्याकडे टोटल सेट आहे 44 तुम्हाला बनवायचे 4 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 14 बनल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉलरनं फक्त 3 खर्च केला 4 बॉलमध्ये. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. खराब बॉल आहे. हिटिंग मशीन बरोडी आता हिटमॅनच्या बाटबंद षटकार. अजय पाटील खरं तर पहिल्या गेअरवरती चालत असतो. डायरेक्टली त्याचा 6वा गेअर ऑन होतो आणि सध्या तरी तो 6व्या गेअरवरती आता बॅटिंग शिफ्ट करताना येतोय हा षटकार आणि 6 धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 23-23 धावा धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती. अजूनही 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हर्षद पुढचा बॉल राईट मोर द विकेटनं. हा चेंडू महत्वाचा आहे हर्षदसाठी. ओ चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. पडल्यानंतर खालच्या दिशेनं राहिलाय. अजयनं स्ट्रोक सिलेक्शन भरपूर चुकीचं केलं आणि हा येतोय डॉट बॉल आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 23-23 धावा. यानंतरची मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला वेहले तर दुसऱ्या बाजूला दिवा. चांगली लढत आहे. एका बाजूला विजेंद्र पाटील आहे तर दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर आहे. एका बाजूला निलेश पाटील दुसऱ्या बाजूला अजय भोईर. काय मॅच पाहायला मिळणार आहे. या आपण व्यासपीठावरती मानस सन्मान करणार आहोत. या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी शुभ आगमन झालं होतं ज्या व्यक्तिमत्वाची आपण वाट बघत होतो. सन्माननीय आदरणीय अरुण शेठ कुमार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा मान सन्मान आपण करणार आहोत. मी प्रेमनाथजी भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. अरुण शेठ कुमार साहेबांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम सुस्वागतम. आपलं हिरवाई स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. अरुण शेठ कुमार साहेबांचा मान सन्मान महत्वाची उपस्थिती. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॉलर आता आतिश भांबरे तयार होतात. 21 ची गरज आहे 12 मध्ये. इनफिल्डच्या वरनं वाह क्या बात आहे. धीरज भोईरचा क्लास. येतोय षटकार. क्या बात है. खरं तर हेच म्हणावं लागेल आज भरोटीवाले नाही रुकने वाले. आता 15 धावांची अजूनही गरज आहे. बॉलर तयार. अराउंड द विकेट आता आतिश. ओ काय घडलंय त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल आहे आतिशचा. मागच्या मॅच मध्ये आतिशनंच कमबॅक करून दिला होता. या मॅच मध्ये त्याच्या विरोधामध्येच हल्ला बॉल. धावफलक 29. बाटची कडा लागली. थर्डमॅनला बॉल चाललाय. अडवलं जाईल. एक सिंगल आली. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. 14 धावांची अजूनही गरज आहे. 9 बॉल मध्ये 14ची गरज. 9 चेंडू 14 धावा. अजय स्ट्रायकिंग एंडला. हेलिकॉप्टर स्टाईलनं खेळायचं होतं. गॅपमध्ये बॉल आहे. अडवला जाईल. एक सिंगल आली. ओव्हर थ्रो थांबवला. यष्टीरक्षक आलाय. फक्त एकच धाव. एका धावेनं धावफलक 31. 31 धावा धावफलकावरती. अजूनही 13 बनवायच्यात. 8 मध्ये 13 बनवायच्यात.
एकात मोठा फटका, टीम भरोडी भरपूर पुढे जाईल. परंतु जर 2 बॉल चांगले पडले तर वळ अजूनही या मॅच मध्ये. यावेळेस मिस टायमिंग, बॉल हवेत आहे. आतिशनं झेल सोडली. प्रयत्न चांगले केले आतिशनं, स्वतः गोलंदाज पोहोचले बॉल पर्यंत, परंतु झेल झाली ड्रॉप. खरं तर मला वाटतं आउटफील्डचा फायदा झालाय की काय, कारण जेल कंप्लीट होऊ शकत होती परंतु खड्ड्यामध्ये पाय पडला मला वाटतं आतिशचा, त्यामुळेच थोडंसं अचंबित झाले आणि झेल ड्रॉप झाली. आता 7 मध्ये बनवायचे आहेत धाबा जिंकण्यासाठी 12. 7 चेंडू 12चं इक्वेशन. यावेळेस इनफिल्डच्या वरनं फटका चांगला खेळत. एक सिंगल फक्त याही चेंडूवरती कंप्लीट. आणि आता 6 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 11 धावांची. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 बनवायच्या. टीम मितांची 11 भरुडीला अगेन्स्ट टीम शेलू माताबल. जाऊया आपण व्यासपीठावरती मान सन्मान मान्यवरांचा आपण करणार आहोत. सन्माननीय आदरणीय नरेंद्र पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी प्रेमनाथजी भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नरेंद्र पाटील साहेबांचा मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. माजी सरपंच वळ नरेंद्र पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. महत्वाची उपस्थिती साहेबांची देखील राहिलेली आहे आणि त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय प्रतापजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा देखील मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. प्रीतमजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. प्रीतम दादांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. महत्वाची उपस्थिती आहे. खरं तर गावाला देखील प्रोत्साहन देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हिरो आई स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11ची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल आल्या भव्य स्वागत बॉलरचं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पाच बॉल आणि 5 धावांची गरज आहे. चला, जो बॉल दिला आता त्याच्यावरतीच खेळा. बॉल आलाय. यस, मॅच बॉल आलाय. 5 धावांची अजूनही गरज आहे. वैभव पाटील आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्याच बॉल वरती षटकार. अजय चा ब्रँड. पुढचा बॉल. पाठची कडा लागली. चेंडू थर्ड मॅन रिझनला जातोय. बॉल पळतोय वेगानं आणि बॉल थांबणार नाही. या बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि आता स्कोर आर लेवल. 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम मितांची 11 भरोडीला. बॉलर तयार. राऊंड द विकेट. हलक्या हातानं दिशा दिली आणि एक सिंगल आणि मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम मितांची 11 भरोडीनं. अभिनंदन टीम भरोडी अँड हार्ड लक टीम शेलूमाता वर्ल्ड या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपल्या देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात